शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे. त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल. माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. नो कॉमेंट्स. माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट. त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. याच त्या भूमिका ज्यामुळे मिठाचा खडा फक्त उद्धवराज युतीत नाही तर अख्ख्या महाविकास आघाडीमध्ये पडलेला आहे. आणि याला भूमिका नाही म्हणत, अट्टहास म्हणतात. उद्धव ठाकरेंच्या सेनेचं चाललंय काय? कोणत्याच सहकारी पक्षाशी चांगला संवाद साधायचाच नाही किंवा संवादामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवायची नाही असं ठरवलंय का? मग तो राज्यसभेच्या उमेदवारीचा असो, राज ठाकरेंसोबतच्या युतीचा असो किंवा इतर कुठल्याही निवडणुकीपूर्वीच्या बोलणीचा. आमच्याच पक्षाचा विचार पहिल्यांदा करायचा हा अट्टहास का, असा प्रश्न आहे. आणि तो आम्ही विचारत नाहीयेत, तर त्यांचेच सहकारी असलेल्या पक्षांमधल्या नेत्यांकडून उपस्थित होतोय. उद्धवराज युतीत मिठाचा खडा खरंच पडलाय का? एकत्र असूनही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते उघडपणे शिवसेनेबद्दल का बोलतायत? उद्धव ठाकरेंच्या पक्षामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस कमालीचे नाराज झालेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधूयात. त्यामुळे पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. महायुतीमध्ये काय सुरू आहे हे जर आपण बाजूला ठेवूया, पण उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा प्रत्यय येतोय तो महाविकास आघाडीकडे बघितल्याच्या नंतर. अर्थात महाविकास नावाची कुठली आघाडी सध्या आहे का, असा प्रश्नही पडतोय. तर या राज्यसभेत महाराष्ट्रातले 7 जण जाणार आहेत. 6 जागा महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे असणार आहे. पण त्या एका जागेसाठी एवढं रणकंदन होतंय की आपण एक आहोत याचा विसर महाविकास आघाडीला पडलेला आहे. तसाच विसर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पडला होता. नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीवेळी देखील हा पडला होता. त्यामुळे महायुतीने आपला झेंडा बहुतेक सर्वच ठिकाणी फडकावला, काही अपवाद वगळता. हे सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. एवढा सपाटून मार खाल्ला की विरोधी पक्षनेते पद देखील अजून विरोधकांना मिळवता आलेलं नाहीये, ज्याची चर्चा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा विरोधकांनी सुरू केलेली आहे. सत्ता हे आता ध्येय नाहीच आहे, पण ज्या काही थोड्या थोडक्या जागा वाट्याला येत आहेत किंवा आल्यात त्यावरून एकमेकांचे वैचारिक लचके तोडले जात आहेत. त्यात सर्वात पुढे आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष. व्हिडिओच्या सुरुवातीला खासदार संजय राऊत यांची जी प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत, त्यात त्यांनी या एका जागेसाठी कोण कोण इच्छुक आहे ते सांगितलं. विशेषतः शरद पवार इच्छुक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण हे सगळं पवारांनाच बोलू द्यायला हवं होतं. राज्यसभा निवडणूक लढवण्याची शरद पवारांची इच्छा आहे हे राऊत बोलल्याने काँग्रेस नाराज झालेली. मग त्यांनी आगामी विधान परिषदेचं कारण पुढे केलं. त्यावर पुन्हा संजय राऊत बोलले. संजय राऊतांना शरद पवारही हवेत आणि उद्धव ठाकरे हे देखील हवेत. मग महाविकास आघाडी कुठे आहे? काँग्रेस कुठे आहे? त्यांनाही त्यांचं प्रतिनिधित्व हवंय असं वाटत असेल. पण प्रत्येक वेळी कोणाच्या तरी वतीने काहीतरी प्रतिक्रिया येत असतील आणि तसंच व्हावं असा अट्टहास असेल तर बोलणी कशी होणार आहे? राऊत म्हणतात शरद पवार की उद्धव ठाकरे याविषयी एकत्र बसून निर्णय घेऊ. पण याआधी महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्या त्यात किती एकमत झालं हे त्यावेळी समोर आलेलं आहेच. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही हे आत्ताच कुणाला सांगता येणार नाही. पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेने याचा धसका घेतलेला आहे. उद्या राष्ट्रवादी एक झाली आणि भाजपसोबत गेली तर, आणि म्हणूनच तर मग काँग्रेसने राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरलेला आहे. पण उद्धव ठाकरेंच्या सेनेला विधानसभेत आपल्या जागा जास्त आहेत, मग आपल्याला राज्यसभेची जागा का मिळू नये असं वाटायला लागलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या 2 नेत्यांमध्ये देखील नीट संवाद होत नाहीये. संजय राऊत एक बोलतात आणि आदित्य ठाकरे वेगळंच. राऊतांना वाटतं शरद पवारांनी व्हावं,
तर तिकडे आदित्य ठाकरेंना वाटतं प्रियंका चतुर्वेदी यांना पुन्हा संधी द्यायला हवी शिवसेनेतर्फे. त्या पुढे जाऊन आदित्य ठाकरेंनी 2 जागांचा दावा केलाय. तो शक्य तरी आहे का? आणि याबाबत राऊतांना मात्र कल्पनाच नाहीये. दुसरा उमेदवार दिला तर किमान 20 मतांची जुळवाजुळव कशी केली जाणार आहे हे आदित्य ठाकरे सांगू शकतील. खरं तर 16 मार्चला निवडणूक असणार आहे. त्याआधी रोज काही ना काहीतरी खाद्य हे माध्यमांना मिळत राहणार आहेच आहे. हा व्हिडिओ तयार होऊन तुमच्यापर्यंत येण्याच्या दरम्यानच्या तासांमध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडतील अशी सध्याची एकूणच परिस्थिती आहे. तब्बल 19 वर्षानंतर 2 भावांचं मनोमिलन झालं आणि तमाम मराठी जनांना आनंद झाला. शिवसैनिक हा कडवट असला तरी तो भावनिक असतो. पण ज्या नेत्यांकडे आपण पाहतो ते नेते किती भावनाप्रधान असतात हा विचार करण्यासारखा विषय आहे. पक्ष फुटू नये म्हणून कल्याण डोंबिवलीत मनसेच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता सतत मिंधे म्हणून हिणवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हे कसं रुचणार आहे? हा बदला मग मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकाची निवडीत घेतला जाणार, ज्याच्या वादावरती संजय राऊतांचं नो कमेंट्स हे तुम्ही ऐकलं असेल. 65 अधिक 6 बरोबर 71. ठाकरे बंधूंच्या वाट्याला 3 स्वीकृत नगरसेवक येतात. त्यातलं 1 आपल्याला दिलं जावं असा मनसेचा आग्रह होता. पण 65 आणि 6 हा फरक उद्धव सेना चांगलीच जाणते. शिवाय कल्याण डोंबिवलीचा वचपाही काढायचा आहे. उद्धव सेनेनं मनसेला ठेंगा दिलाय. हा सगळा वाद इतका टोकाला गेलाय की मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उघड उद्धव सेनेवरती राग काढतायत. आता मराठी माणसाला आमचा सवाल आहे की 2 भाऊ एकत्र आल्याचा सर्वांना आनंद झाला, पण हे सगळं निवडणुकीपुरतं होतं का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आमच्या पॉलिटिकल मूड या विशेष कार्यक्रमामध्ये यावरती चर्चा सुद्धा केलेली आहे. बघितली नसेल तर नक्की बघा. सारांश हाच आहे की जिथे तिथे आपलंच वर्चस्व राहावं हा उद्धव सेनेचा आग्रह आहे. ज्यामुळे उद्धव राज युती असेल किंवा मग काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची आघाडी, सुसंवाद नाही हेच खरं आहे. आठवा, जेव्हा उद्धव राज युतीची घोषणा झाली तेव्हा सुद्धा उद्धव सेनेने आपल्या सहकारी पक्षांना विश्वासात घेतलं नव्हतं. म्हणूनच मग काँग्रेसने मुंबई महानगरपालिका वेगळं लढण्याचा निर्णय घेतला, ज्याचा अर्थातच महाविकास आघाडीला फटका बसला. हे सगळं उद्धव सेनेला कळलं असतं तर आज मुंबईचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा राहिला असता. शेवटी जर तरच. आगामी राज्यसभेत कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता तर आहेच आहे, पण त्यानंतरची विधान परिषदेची निवडणूकही जास्त उत्सुकतेची असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. महाविकास आघाडीतल्या विसंवादाला कोण जास्त कारणीभूत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. प्रतिक्रिया द्या आणि व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.